शहराच्या वैद्यकीय क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी घटना म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण घेतलेले हृदयविकार तज्ञ डॉक्टर चिन्मय परळे यांनी सोलापूरमध्ये रुग्णसेवा सुरू केली आहे. डेन्मार्कमधील आरहुस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर आणि देशातील अग्रगण्य एम्स नवी दिल्ली येथे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्य केल्यानंतर त्यांनी आता सोलापूरमध्ये सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. डॉक्टर परळे यांनी मुंबईतील केईएम रुग्णालयातून MBBS आणि MD पूर्ण केले असून पॉंडिचेरी येथील जिपमर संस्थेतून DM कार्डिओलॉजी ही उच्च पदवी संपादन केली आहे. इलेक्ट्रोफिजिओलॉजी या अत्यंत प्रगत शाखेत त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे. हृदयाचे ठोके अनियमित होणे, आधुनिक पेसमेकर, डिफिब्रिलेटर बसवणे तसेच हृदयाच्या झडपांवरील शस्त्रक्रियेविषयी उपचार या क्षेत्रात ते तज्ज्ञ आहेत. सोलापूरमध्ये स्पंदन हार्ट अँड गॅस्ट्रो क्लिनिक तसेच अश्विनी कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल येथे त्यांची सेवा उपलब्ध असणार आहे. प्रॅक्टिसच्या पहिल्याच दिवशी त्यांनी 2 अत्यंत गुंतागुंतीच्या व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया रुग्णांवर 8 तासाच्या चाललेल्या बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया यशस्वी करून हृदयाचे ठोके नियमित केले. सोलापूरमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच पार पडल्याचे मानले जाते. आधुनिक तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय अनुभवाच्या आधारे सोलापूरच्या रुग्णांना सर्वोत्तम उपचार देणे हेच आमचे ध्येय आहे, असे डॉक्टर परळे यांनी सांगितले. त्यांच्या आगमनामुळे शहरातील हृदयविकार उपचारांना नवे बळ मिळणार आहे.